दोन पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. अर्थात शरद पवार आणि अजित पवार हे दोन वेगळे वेगळे झालेले नेते परत महाराष्ट्रामध्ये एकत्र येण्याची किंवा शरद पवारांनी तसा ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे. परंतु महाराष्ट्रासोबत अजित पवारांनी गद्दारी केली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, शरद पवारांना धोका दिला, महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना धोका दिला, महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघाला धोका दिला. एवढंच काय, पुरोगामी महाराष्ट्राला सुद्धा ह्या भाजप सोबत जाऊन अजित पवारांनी पुरोगामी विचाराला सुद्धा तिलांजली दिली. ते दोन पवार एकत्र येतील, ते दोन पवार एकत्र येणार आहे. आणि शरद पवारांनी तर त्याच्या पुढे जाऊन सांगितलंय की एकत्र येण्याची चर्चेचा जो काही निर्णय आहे तो सुप्रिया सुळेंवर सोपवला. परंतु मला असं वाटतं की दोन पवार एकत्र आले काय, अजित पवार शरद पवार एकत्र आले काय, किंवा महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, जी एक वैचारिक दरी निर्माण झालेली आहे, सत्तेसाठी राजकीय संघर्ष निर्माण झालेला आहे, आणि सगळ्यात महत्वाचं, जी राष्ट्रवादी सत्तेशिवाय जगू शकत नाही, जी राष्ट्रवादी सत्तेशिवाय कुठलाही नेता टिकू शकत नाही, त्या अजित पवारांना सत्तेच्या बाहेर राहावं लागतं म्हणून अस्वस्थ वाटत होतं. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या पावलावर ज्या पद्धतीनं अजित पवारांनी पाऊल टाकलं, शिंदे साहेबांनी शिवसेना फोडली, भाजप सोबत गेले, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, शरद पवारांना सोडला आणि भाजप सोबत गेले. भाजपची जी कूटनीती होती, एक काल परवा फोटो प्रसिद्ध झाला होता, देवेंद्र फडणवीस साहेब मध्ये बसलेले होते, डावीकडून 2-4 नेते होते, उजवीकडून 2-4 नेते होते. हा तोच फोटो होता आणि हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत जे कधी काळी ह्या 2-4 नेत्यांच्या पाठीमागं आणि या 2-4 नेत्याच्या पाठीमागं ईडी, सीबीआय आणि इतर सगळ्या गोष्टी घेऊन अक्षरशः सगळ्या नेत्यांचं जगणं मुश्किल केलं होतं. अस्वस्थ झाले होते. त्यांना रात्री झोपीत सुद्धा दचकून देवेंद्र फडणवीस किंवा ईडी, सीबीआय, नरेंद्र मोदी आणि भाजपवाले दिसत होते. ते सगळे लोक परत कुठल्या तोंडाने आणि कुठल्या आधारावर एकत्र येतील? आणि सगळ्यात मला पडलेला महत्वाचा प्रश्न, शरद पवारांना जर अजित पवारांसोबत जायचं असेल तर जी गद्दारी अजित पवारांनी केली, जी गद्दारी शिंदे साहेबांनी केली, तीच गद्दारी शरद पवार महाराष्ट्रासोबत करणार का? कारण सत्तेसोबत जाण्यासाठी जर एवढा मोठा निर्णय ते घेणार असतील तर मला असं वाटतं हा सगळ्यात मोठा घात होईल. आणि काय होणार आहे महाराष्ट्रामध्ये, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय चाललंय, राष्ट्रवादीच्या मनामध्ये काय चाललंय, महाराष्ट्राच्या मनामध्ये काय आहे? आणि मग जर दोन पवार एकत्र आले तर सत्ताधारी भाजपचं आणि इतर लोकांचं काय होणार? या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची. पण सगळ्यात महत्वाचं, आपण जागरूक नागरिक म्हणून आपण कुणाच्याही बाजूने बोलणार नाही. जे बोलणार ते रोखठोक आणि महत्वाचं बोलणार आहे. म्हणून सर्वांचं या चर्चेमध्ये सर्वप्रथम हार्दिक स्वागत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, जे कोणी दोन्ही पवारांचे समर्थक असतील त्यांनी व्हिडिओ पाहिला किंवा नाही पाहिला मला फरक पडणार नाही. परंतु जे लोक यांच्यावर प्रेम करतात, जी लोक तटस्थ आहेत आणि जे महाराष्ट्राचे नागरिक आहेत आणि ज्यांना वाटतं की राजकारण खरंच बदनाम झालंय, राजकारण गलिच्छ आणि घाणेरडं झालंय आणि सगळ्यात महत्वाचं घातकी लोक कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसून कुणीही कुठल्याही पक्षासोबत जातं, विचारधारा कधी गुंडाळून टाकतील माहित नाही. त्या प्रमुख सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करून आपल्याला चर्चा करायची. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. जमलं तर शेअर करा, व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मी महाराष्ट्राच्या मनामध्ये जी खदखद आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून राष्ट्रवादीबद्दल एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलोय. मला कुठल्याही राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल अजिबात प्रेम नाही,
आणि अजिबात दुःख तर नाहीच नाही, परंतु कुणाविषयीही द्वेष किंवा कुणाविषयी ममत्व आणि मत्सर असाच अजिबात काही संबंध नाही. कारण आपलं कुणाशी काही बिघडलेलंच नाही. पण चर्चा महाराष्ट्रासोबत झाली पाहिजे, कारण ही राजकारणी मंडळी आहे, हे मायबाप सरकार असतात, सत्तेमध्ये असतात, यांच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेने प्रेम केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने यांना निवडून दिलंय. सोयीनं पहिल्या पंचवार्षिकला वेगळ्या सोबत जातात, दुसऱ्या पंचवार्षिकला दुसऱ्या सोबत संसार थाटतात, तिसऱ्या पंचवार्षिकला परत झालेला डायव्होर्स परत म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये एकत्र येण्याची चर्चा करतात. हा सगळा राजकीय खेळ आहे आणि या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची. मित्रांनो, शरद पवारांच्या आजपर्यंतच्या राजकारणामध्ये कुटुंबामध्ये कधीच वाद झालेला नाही. शरद पवारांनी तसा वाद होऊ दिला नाही. भाऊ भावाच्या जागेवर, बहीण बहिणीच्या जागेवर, कुटुंबाच्या जागेवर, नातेवाईक नातेवाईकांच्या जागेवर, पुतण्या पुतण्याच्या जागेवर, लेक लेकीच्या जागेवर सगळ्यांना प्रत्येक ठिकाणी सेट केलं होतं. सगळ्यांना प्रत्येकाचे सौते सुभे निर्माण करून दिले होते. मी म्हणजेच सगळं काही आहे, मला विचारल्याशिवाय काही करता येणार नाही, पण तुम्हाला सुद्धा स्वातंत्र्य आहे, कारण मी देशाच्या राजकारणामध्ये आहे. मला राज्यासोबत, पुणे जिल्ह्यासोबत, बारामती सोबत देशाचा सुद्धा विचार करायचा आहे. हे राजकारण घेऊन शरद पवार राजकारण करतात. विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी असतील, सगळ्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. शरद पवारांचं बोट धरून नरेंद्र मोदी राजकारणामध्ये आले ही गोष्ट काही सामान्य नाही. त्यांचे भाजप सोबत सुद्धा गडकरी आणि इतर लोकांसोबत संबंध आहेत. त्यांचे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा संबंध आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासोबत सुद्धा संबंध आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर विचार करायचं म्हटलं तर त्यांचे मुलायम सिंग यादव असतील, लालू प्रसाद यादव असतील, किंवा माकपा असेल, भाकपा असेल, या सगळ्या इतर राज्यांमधल्या देशभरातल्या सगळ्या पक्षांसोबत चांगले. पण त्याच शरद पवारांचं फार मोठं नाव होतं, आहे, भविष्यात सुद्धा राहील. देशाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्याच शरद पवारांच्या पाठीमध्ये त्यांना कधीच वाटलं नव्हतं की आपला सुद्धा कोणीतरी घात करेल, आपल्या सुद्धा पाठीत कोणीतरी खंजीर खुपसेल, आणि आपण आपल्या बळावर निर्माण केलेला पक्ष, आमदार खासदार कोणतरी पळवेल. भले त्यांची ताकद जास्त नव्हती, परंतु सत्तेमध्ये एक वाटा त्यांच्याकडे होता. तो वाटा हिरावून घेतला गेला, अर्थात राष्ट्रवादीच हिरावून घेतली. निमित्त होतं शिवसेनेचं. ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांनी शिवसेना फोडली आणि ज्या पद्धतीनं पक्षांतर करून बंडाळी केली, या महाराष्ट्रासोबत गद्दारी केली असं म्हणतात. या महाराष्ट्रातल्या एक ठाकरे नावाच्या घराण्यासोबत त्यांनी बंडखोरी केली असं म्हणतात. जे झालं ते राजकीय, सामाजिक आणि न्यायिक दृष्ट्या त्यांनी सगळं फिट बसवलं. तसंच अजित पवारांनी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला, कारण अजित पवार हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तसे टिकून नव्हते. आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी पक्षच बदलला, पक्ष घेऊन बाहेर पडले, उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. अजित पवार सत्तेशिवाय बाजूला राहतील हे नेते कुठले? आणि घटना तीच झाली, गोष्ट तशीच घडली. अजित पवार सुद्धा एकनाथ शिंदेच्या पावलावर पाऊल टाकून त्या ठिकाणी त्यांच्या सोबत गेले. जाताना सहज गेले नाही, 20-25 आमदार घेऊन अजित पवार सुद्धा गेले, पण त्यांनी कधी ती दाखवली नाही. त्याचं मताचं त्या ठिकाणी गणित त्यांनी जोडलं नाही, कारण अजित पवारांचा जाहीर पाठिंबा, हात वर करून मतदान फडणवीस साहेबांना किंवा शिंदे साहेबांना गरज नव्हती, कारण राज्याच्या प्रमुख पदावर एकनाथ शिंदे साहेब होते. एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याचं मुख्यमंत्री पदावर बसल्यामुळं अजित पवारांना पर्याय नव्हता. जे एकनाथ शिंदेचे सगळे आमदार अजितदादांना टार्गेट करत होते, त्यांच्याविषयी वाईट साईड बोलत होते, आम्हाला अजिबात निधी दिला नाही असं म्हणत होते, त्याच अजित पवारांकडे अजित पवार फडणवीसांसोबत एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आल्यानंतर अर्थमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री आहेत, तरी सुद्धा ते त्याच पदावर आहेत. गोष्ट फक्त एवढी आहे मित्रांनो, की या सगळ्या ह्याच्यामध्ये गेल्या 3-3.5 वर्षाच्या कालखंडामध्ये 2.5 वर्ष ते आणि आता वर्ष झालं हे सगळे सत्तेमध्ये आहेत. आता कुजबूज सुरू आहे की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची.
जी गोष्ट अजित पवारांनी केली, जी गोष्ट पक्ष फोडण्याचं काम अजित पवारांनी केलं, चिन्ह पळवण्याचं काम अजित पवारांनी केलं, शरद पवारांना अस्वस्थ करण्याचं काम केलं, शरद पवारांना डिस्टर्ब करण्याचं काम केलं, उतार वयामध्ये वयाच्या 85 वर्षाच्या या सगळ्या त्यांच्या कालखंडामध्ये त्यांना एवढा मोठा धक्का, शरद पवारांनी लावलेलं वटवृक्ष अजित पवारांनी फळ आल्यानंतर पळून नेलं, हे शरद पवारांनी पचवलं. पण शेवटी कुठलाही कार्यकर्ता, नेता, पदाधिकारी हा सत्तेशिवाय राहू शकत नाही. जे जे स्वार्थी होते, ज्यांना पद पाहिजे होती, ज्यांना काहीतरी मिळेल ह्याची अपेक्षा होती, ते सगळे अजित पवारांसोबत गेले. जे स्वाभिमानी होते, जे निष्ठावंत होते, जे प्रामाणिक पवारांच्या विचारांवर काम करत होते, प्रेम करत होते, ते मोजकेच पण मुठभर पण ताकदीचे हे शरद पवारांसाहेबांसोबत राहिले. त्यांच्याच जीवावर महाविकास आघाडीनं 2024 ची लोकसभा ताकदीनं, कितीही मोदी लाट असू द्या, 400 पारच्या गप्पा करत होत्या, पण महाराष्ट्रात मोदी रथ थांबवण्याचं काम सगळ्या निष्ठावंतांनी केलं. निष्ठावंतांचा फायदा शिवसेनेला झाला, उद्धव ठाकरेंना झाला, निष्ठावंतांचा फायदा काँग्रेसला झाला, निष्ठावंतांचा फायदा स्वतः शरद पवारांना झाला. जी आकडेवारी शरद पवार पाहू शकत नव्हते ती मिळू शकले, पण विधानसभेमध्ये तसं घडलं नाही. आता अजित पवार गेल्यामुळं राष्ट्रवादी मधली पहिली जी क्रीम फळी होती, जी महत्वाच्या पदावर जी लोक होती, ती शरद पवारांपासून लांब गेली, पण ती अजित पवारांकडे गेली. भले तिथं गर्दी झाली असेल क्रीम लोकांची, पैशावाल्या लोकांची, पण शरद पवारांकडे मात्र तिसऱ्या आणि दुसऱ्या फळीतले नेते डायरेक्ट पहिल्या फळीत आले. त्यांना मान सन्मान मिळाला. सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील किंवा रोहित पवार असतील, यांच्यापेक्षा सुद्धा इतर लोकांना सुद्धा संधी मिळाली. आणि ज्यांचे चेहरे महाराष्ट्राला माहित नव्हते, ते प्रवक्ते आणि इतर पदावर पर्यंत पोहोचले. ते प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून लढत राहिले. आता अस्वस्थता त्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. अजित पवार गेले, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना थोडंफार काही मिळालं असेल, परंतु अजित पवारांकडे गेलेल्या लोकांनी शरद पवार आणि त्यांच्या लोकांवर प्रचंड टीका केली. महाराष्ट्रामध्ये उभ्या 2 दरी निर्माण झाल्या, 2 राष्ट्रवादी निर्माण झाल्या. आणि ज्यावेळेस कुठल्याही कुटुंबाची विभागणी होती, आधे इधर आणि आधे उधर अशीच परिस्थिती असते, तशीच परिस्थिती निर्माण झाली. गोष्ट मित्रांनो याच्या पुढची आहे. आता हे दोघे एकत्र येणारे अशी कुजबूज सुरू असताना महाराष्ट्रामध्ये अजून एक धोक्याची घंटा वाजली, ती अस्वस्थ लोकांची. शरद पवारांकडे जे 2 नंबरचे 1 नंबरला आले, 3 नंबरचे 2 नंबरला आले, त्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मग आपलं काय होणार? परत वरचा नेता पाय देणार आणि मग आपल्याला खाली खेचणार. त्यांच्या बैठका सुरू होत झाल्या, त्यांची अस्वस्थता सुरू झाली. तशीच अस्वस्थता शरद पवार मधल्या काही लोकांमध्ये झाली. शेवटी स्वार्थी, मतलबी, कपटी, फायद्यावाले आणि खास करून लुंगे सुंगे हे सगळे कार्यकर्ते सत्तेची चव घेण्यासाठी असतात. आयाराम गयारामची फौज अजित पवारांकडे काही नवीन आहे. कुठल्याही पक्षाकडे, सत्ताधारी पक्षांकडे ती असतेच. काही जर तर झोपेतून उठून डायरेक्ट सत्ताधारी पक्षातच प्रवेश करतात, भले इकडे त्यांचे 5-10-20 वर्ष गेलेले असले तरीही. पण मुख्य मुद्दा, मुख्य चर्चा शेवटच्या या 2 मिनिटांमध्ये आहे, ती अशी आहे. आता अजित पवारांनी हात दिलाय, शरद पवारांनी त्याला साथ दिली, अशी कुजबूज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारला की पवार साहेब, खरंच अजित दादा आणि तुम्ही एकत्र येताल का? येणार आहात का? तसं काही आहे का? कुटुंबाच्या एखाद्या समारंभाच्या निमित्ताने तुम्ही एकत्र येत आहे, आता तुम्ही पक्षीय लेवलवर एकत्र येणार का? सत्तेमध्ये सहभागी होणार का? पवार साहेबांनी गोगली टाकली की तुम्ही सुप्रिया सुळेंना विचारा, त्यांची इच्छा असेल तर ते सगळं शक्य होईल. शरद पवार हे नाव मोठं आहे. शरद पवार बोलतात एक, चर्चा करतात एक, निर्णय घेतात एक आणि जाहीर करतात वेगळं. शरद पवारांचं राजकारण अजूनही बऱ्याच बड्या नेत्यांना, मातब्बर नेत्यांना कळालेलं नाही.
सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या लोकांना काय कळणार. पण मला एवढंच म्हणायचंय, जर शिंदेनी गद्दारी केली असेल असं त्यांनी जो पक्ष फोडलाय त्यांची लोक म्हणतात, पवारांनी गद्दारी केली असेल तर पवार साहेबांची लोक त्यांच्यावर आरोप करतात. मग जर आता शरद पवारच जर अजितदादांसोबत जाणार असतील, अजितदादा जर शरद पवारांसोबत एकत्र येणार असतील, तर मग पवार साहेब सुद्धा महाराष्ट्रासोबत गद्दारी करणार नाहीत का, अशी जर चर्चा उद्या महाराष्ट्रात सुरू झाली. कारण या सगळ्या लोकांनी त्यांना टीकेचं धनी केलं होतं. मग सत्तेसाठी सगळे एकत्र आले असतील, सत्तेसाठी सगळे एकत्र येत असतील, तर मग सत्ताच फक्त शहाणपण आहे का, सत्ता म्हणजे अंतिम राजकारण आहे का, आणि अंतिम राजकारण म्हणजे सत्ता जर असेल तर मग विचारांचं काय, महाराष्ट्राचं काय आणि निष्ठावंतांचं काय, हाच एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून मी आपल्या समोर आलो. मला असं वाटतं की गद्दारी महाराष्ट्रासोबत शरद पवार तरी करणार नाहीत. अजित पवारांनी शरद पवारांचा पक्ष फोडलाय, त्यांची राष्ट्रवादी फोडली, त्यांचं चिन्ह पळवलंय. शरद पवार सरेंडर होतील, ते सेटलमेंट करतील. ज्या पुतण्याने आपला पक्ष फोडलाय, घर फोडलंय, पक्ष फोडलाय, शरद पवार त्यांना सोबत करतील, जातील. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं महाराष्ट्रात हे होणं अशक्य आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जी अस्वस्थता आहे, कारण त्यांचं कसं होईल या सगळ्या संभ्रमावस्थेमध्ये राजकारण तापत राहील, पण असं काही होईल अशी सुतराम शक्यता वाटत नाही. ज्या काही चर्चा आहेत त्या फक्त आणि फक्त कुजबूज आहेत, एवढंच मला म्हणायचंय. बाकी आपण सुज्ञ आहात. जाणकार मंडळींनी कमेंट करावी, लाईक करावी, सूचना करावी, त्याच्यावर अजून चर्चा करूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.